आज मी तुम्हाला कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे। वाटी भरून असा कांदा मी कापून घेतलेला आहे। कांदा किती आहे तर 2 मोठ्या आकाराचे कांदे होते, ते अशा पद्धतीने मी कापून घेतलेले। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापले तरी पण चालेल। त्यात टाकायचे 1 चमचा आपल्याला मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला चिंचेचा कोळ। ते पहिलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि ती पण आपण मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट। बघा शेंगदाणे भाजलेले आहेत आणि जास्त बारीक पण कुटले नाहीत आणि जास्त मोठे पण ठेवले नाहीत। तर हे पण चांगलं आपण मिक्स करून घेऊया। तडका पॅन गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला 2 ते 3 चमचे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्यात टाकायचे बघा 3 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता, गॅस टाकायचा बंद करून त्यात टाकायचं आपल्याला चिमूटभर हिंग पावडर आणि आता हे आपण ओतून घेऊया। बघा लसणाचा बी कलर मस्त असा आलेला आहे। जास्त आपल्याला लाल पण नाही करायचं ना, असं चरका आला पाहिजे। मग ते चरका लागला की कुठली पण वस्तू अशी चटणीची वगैरे चवीला छान लागते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। एक नंबर झाली बघा।